नमस्कार मित्रांनो, मी आता नाशिक मधल्या बाजार समितीमध्ये विक्री व्यवस्था बघत होतो. सुनील भाऊ, मी आश्चर्यचकित झालो. या 2 मितीच्या पेंड्या आहेत कोथिंबीरच्या, आणि याच्यामध्ये जी विक्री व्यवस्था बघितली, मी या जोडीला मिळाला 15 रुपये फक्त भाव आणि याच जोडीला मिळाला 85 रुपये भाव. नक्की काय फरक आहे? दोन्ही दिसायला एकसारखेच दराची तफावत का? हीच नाशिक मार्केटची खासियत आहे. नाशिकहून जवळजवळ 75% माल हा मुंबईला जातो. मुंबईमध्ये 2 प्रकारचे ग्राहक आहे, झोपडपट्टीचा आणि उच्चभ्रू ग्राहक आहे. इकडे सारा क्वालिटीवर माल विकतो. ही जोडी जी आहे तिची आपण चमक बघू शकतो, आणि हा पूर्ण कोरडा माल आहे. वजन जरी दोन्ही जोड्यांचा सारखा असेल, पण हा माल एकदम व्हीआयपी एरियामध्ये सुद्धा विकला जाऊ शकतो. पंचतारांकित हॉटेलमध्ये विकला जाऊ शकतो. हा माल सेम वजन आहे. हा माल थोडा ओला आहे, ओला पण आहे, आणि क्वालिटी डाऊन आहे, किंवा जुडीचा जी शायनिंग आहे ती कमी असल्यामुळे हिला भाव कमी मिळालेला आहे. म्हणजे नाशिक मार्केटची खासियत अशी आहे की तुमचा जर A1 क्वालिटी माल असेल तर तो काहीही भाव विकू शकतो, त्याला लिमिट नाही. म्हणजे इथे किलो, म्हणून नाशिक मार्केटला किलोवर भाव होत नाही, क्वालिटीवर भाव होतो.